मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आज आहे बघा देव दीपावली, म्हणजे आज खंडोबाचं नवरात्र असतं। आमच्याकडे असतं खंडोबाचं नवरात्र, पण ते दिरांकडे जाऊबाईंकडे म्हणजे मोठ्या दिरांकडे असतं। आता मी बघा चहाची दुसऱ्यांदा चहाची तयारी करून ठेवली। ह्यांना मी पिलेले दूध दोनदा चहा, कारण का सकाळी गारगार असतं थंडीमुळे, त्याच्यामुळे दोनदा चहा होतोच आहे। आणि बघा वाटाणा स्वयंपाकाची मी तयारी करते। पोळ्या झालेत, वाटाणा आहे बघा, वाटाण्याची भाजी करते। सगळं आवरावरी करायची, 8:30 वाजलेले सकाळचे। अजून नाश्त्याची पण तयारी करावी लागेल। नाश्ता काय करायचं आहे ते बघते, कारण का कालच पोहे झालेले आहेत। आज काय करावं हा प्रश्न पुन्हा नाश्त्याचा बघूया आता। आज बघा आज 2 तारीख आहे ना, आज 2 तारीख सोमवार। आज महिना झाला माझे वडील मृत्यूची झुंज देत होते। आज सकाळी मला आठवलं मगाशी की आज बघा 2 तारीख आहे, आज महिना झालेला आहे। 3 तारखेला माझे वडील एक्सपायर झाले आणि 1 तारीख आणि 2 तारीख म्हणजे वडील मृत्यूची झुंज देत होते। तसे 31 तारखेपासूनच वडिलांना त्रास होत होता, म्हणजे डोळे मिटूनच घेतले होते त्यांनी। तर 3 तारखेला प्राण सोडले आणि आज म्हणजे ते 2 तारखेला मृत्यूशी झुंज देत होते। त्यांचा मृत्यू अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेला आहे। ते आज आठवलं, हे सगळ्या त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या। कितीही केलं तरी आपण विसरू शकत नाही आपल्या डोळ्यासमोर त्यांचा गेलेला मृत्यू आणि त्यांचे झालेले हाल, वडिलांचे झालेले हाल ते डोळ्यासमोर आले सकाळ सकाळ। माणसाचं बघा ना, काही राहत नाही, माणूस जातो, त्याच्यामागे सगळं रुटीन ते बाकीच्यांचं चालू राहतं। पण त्यांचे हाल बघवत नव्हते वडिलांचे। वडील म्हणजे वडिलांना देवाज्ञा झाली ते म्हणजे एका दृष्टीने त्यांचे हाल बघवत नव्हते, त्यामुळे असं वाटत होतं खरंच देवाने त्यांना त्यांचे हाल एवढे करू नये असं वाटत होतं। त्यांना काय आवडतं काय नाही हे सगळं डोळ्यासमोर चाललं। माझ्या वडिलांना ना कांद्याचं थालीपीठ फार आवडायचं, लोणचं आवडायचं, वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी भरलेली फार आवडायची। असं ह्या आपल्या आठवणी आपण आता आयुष्यभर सोबत घेऊन जगणार आहोत। चला असं या माझ्या आठवणी। आज मी ह्यांना पण मगाशी म्हटलं मिस्टरांना, आज बघा 2 तारीख आहे, बाबा मृत्यूशी झुंजत होते। ते म्हणले हो मला पण कालच आठवण झाली, कालच मला आठवण झाली म्हणत होते। चला असो ह्या आठवणी ह्या घेऊन आता जगायचं। चला तर मग मित्रमैत्रिणींनो, मी आता माझं बाकीचं काम चालू ठेवते। आज मुलीकडे जायचं आहे मला, तर उद्यापासून नाही जायचं, ते आज उद्या गावाला जाणार आहे, आज नाही उद्या गावाला जाणार आहे। तर चला तर मग मी आता माझी भाजीची तयारी करते। भाजीची तयारी करते।
कांदा टोमॅटो आलं नाही, कांदा टोमॅटो लसूण खोबरं आणि बघा वाटाणा पाण्यामध्ये टाकले धुण्यासाठी. चला तर मी पहिला ना भाजीची तयारी करते. होतो का चहा? कांदा हे परतून झालेलं आहे भाजी करून. यांना देते चहा. गाळणे सापडलं, या चहा प्यायला. मिक्सरच्या भांड्यात मी आता आलं पण टाकलं याच्यामध्ये आता. भाजीच राहील तर भाजी करून घेते थोडीशी आणि नाश्त्याचं बघते. झालं का? झालं तर करते मिक्सरमधून बारीक. मिक्सरमधून बारीक केलेले आहे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. ते आता मी भाजी टाकते आहे. चला आता मी नाश्त्याची तयारी करते. शेवटी मी ठरवलं तर कांद्याचं थालीपीठच करूया. थालीपीठच करणार आहे, कारण की आता दुसरा ऑप्शनच नाही. कांदा चिरते पटापट आता. ज्वारीचं पीठ घेतलं आहे एका भांड्यात आणि कांदा चिरून त्याच्यामध्ये ओवा, जिरे, तिखट, मीठ, हळद सगळं टाकून ना तिळते आणि थोडेसे तीळ टाकते. तिळून झाले की टाकते. बघा थालीपीठासाठी सगळं टाकून घेतलेलं आणि आता तिंबून घेते सगळं मी. एकीकडे लावले थालीपीठ आणि दुसरीकडे होती भाजी, वाटाण्याची भाजी. कुकरलाच लावली. थालीपीठ झालं की सासूबाईला पहिला नाश्ता देते आणि पटपटा आवडते. एवढं थालीपीठ उलटलं आता मी. एवढं झालं आहे तर थालीपीठ. सासूबाईला थालीपीठ आता नाश्त्याला या सगळेजण खायला नाश्ता करायला या, थालीपीठ खायला या. त्याच्यावर दही पण द्यायची, चटणी दिली थोडीशी, थोडंसं दही देते बस. या सगळेजण नाश्ता करायला घ्या. चला भाजी पण झाली असेल, डब्याची तयारी डबा पण करते आता. चला मित्रमैत्रिणींनो, आता ते मिष्टामध्ये ते थालीपीठ नाश्ता. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.